आदिवासी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर आज सकाळी उडी मारली आहे। मंत्रालयाच्या मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर झिरवाळ यांनी उडी मारली। त्यांच्यासह आणखी 2 आमदारही होते। मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी जाळीवर उड्या मारत आपला निषेध नोंदवला। या संदर्भात सुप्रिया सुळे पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर टीका करताना म्हणाले की आत्महत्या प्रकरणे पुण्यातील वारंवार होणाऱ्या घटनेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जबाबदार आहेत। ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले। सरकार जबाबदार असं सिलेक्टिव्हली नाही करता येणार, सगळ्यांची जबाबदारी आहे। जेव्हा झिरवाळ साहेब आत्महत्या करायचा प्रयत्न करतात तेव्हा मुख्यमंत्री DCM 1 DCM 2 आणि CM तिघही जबाबदार आहेत त्याच्यासाठी। जसं महाराष्ट्र मुंबई आपलं पुण्यामध्ये काल बापदेव घाटात जी घटना झाली, ज्या पद्धतीने दौंडला मागच्या आठवड्यात मळदला झाली, काल पुणे शहरात झाली, रोज अशा बातम्या येतात कुठल्या ना कुठल्या। कोण आहे जबाबदार? सरकार जबाबदार आहे। आणि सरकारमध्ये आज एक ट्रिपल इंजिनचं खोक्याचं जे सरकार आहे ना, 50 खोके एकदम ओके, इट इज नॉट ओके। बारामतीची घटना घडली ना, अजितदादा कलेक्शन बोर्डमध्ये दिसली। सकाळी 6 वाजल्यापासून अधिकाऱ्यांची बैठका घेतली दादांनी, पण मग ठोस पाऊल, कारण बारामतीत अशी घटना होणं आणि दादांनी लगेच बैठक बोलवणं आणि अधिकाऱ्यांना झाल्यावर घटना, पण तुम्ही मात्र काही त्याच्यावर बोलला नाही म्हणजे अजितदादांनी काय केलं पाहिजे? कारण पालकमंत्री बारामतीचे आमदार आहेत दादा, बारामतीत अशी घटना कॉलेजमध्ये घडणं आणि बारामतीत एक घटना घडली, इंदापूरला एक घडली, पुरंदरला एक घडली, दौंडला एक घडली। गेल्या 1 महिन्यामध्ये 4 मोठ्या घटना पुण्यामधल्या वेगळ्या। अर्थातच सगळंच सरकार DCM 1 DCM 2 आणि CM आणि त्यांचं संपूर्ण सरकार याला जबाबदार आहे, कारण का ते निष्क्रिय आहेत आणि कधीही हे सरकार काही स्ट्रॉंग ॲक्शन घेत नाही। आमची अपेक्षा आहे की जिगोइझम करून चालणार नाही। हा देश हा संविधानाने चालतो आणि संविधानाच्या पद्धतीने फास्ट FIR, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि जाहीरपणे चौकात फाशी दिली पाहिजे जो व्यक्ती अशी गलिच्छ कृती करेल त्याला। काही बदलापूरची जेव्हा घटना घडली त्यानंतर ज्या आरोपीचा एन्काउंटर केला गेला, त्यानंतर महाविकास आघाडीने संतप्त भूमिका मात्र पाहायला मिळाली, परंतु आज संजय राऊतांनी पुण्यातील घटनेतील 3ही आरोपी जे आहेत त्यांचा एन्काउंटर करा असं सांगितलेलं आहे। त्यामुळे संभ्रम निर्माण होतोय महाविकास आघाडी। संभ्रम होत नाहीये, एन्काउंटर आहे। बघा, कुणाच्या घरी सामूहिक बलात्कार झाला ना तर मस्तकाला राग येतो, इतकं राग येतो सगळ्यांना, साहजिक आहे त्यांना म्हणणं। पण एन्काउंटर त्यांनी जर केला ना तर बंदूक घेऊन पोस्टर तरी करू, इतकं असंवेदनशील सरकारने असू। हे काय माचोइझम नाही आहे, ते ॲक्टर नाही आहेत, ते पॉलिसी मेकर। ते अक्षय कुमार शाहरुख खानला चांगलं दिसतं, मिर्झापूर TV सिरियलमध्ये चांगलं वाटतं, ते वास्तवतेत नाही आहे। हा देश संविधानाने चालतो, त्यांच्या पोस्टरबाजीने चालत नाही। त्यामुळे दुर्दैव आहे की यांना सिनेमामध्ये जर ॲक्टिंग करायची असेल तर बॉलिवूड टॉलिवूड सगळे आहेत, तिकडे जावं ते। पण जर राज्यात मंत्रीपद करायचं असेल तर हातात बंदूक घेऊन गृहमंत्री राहणं हे अनकॉन्स्टिट्यूशनल आहे। वर्षा काय, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।